नमस्कार. आज आपण बघणार आहोत सर्वनाम. सर्वनाम म्हणजेच काय, तर त्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छिते की व्याकरणाचे सर्व चॅप्टर मी या चॅनेलवरती घेणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या वेळेला मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेला तुम्हाला ते समजेल. तर चला बघूया. सर्वनाम म्हणजेच काय, तर नामाचा होणारा पुनरुच्चार जो असतो, तर तो नामाचा होणारा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्वनाम वापरलं जातं किंवा पुनर्वापर जे आहे तर ते पुनर्वापर जे आहे तर नामाचा पुनर्वापर जो आहे तर तो टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो. तर सर्वनाम म्हणजेच काय, तर सर्वनाम हा नामाचा पुनरुच्चार टाळते. सर्वनाम नामाच्या जागी येते आणि सर्वनाम ही विकारी शब्दजाती आहे. लक्षात ठेवायचं, सर्वनाम काय आहे तर विकारी शब्दजाती आहे. विकारी म्हणजेच काय तुम्हाला सांगते, तर विकारी म्हणजे बदलणारी, म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार जे बदलतं ती विकारी म्हणजे बदलणारी. आणि जे सगळे अव्यय असतात तर ते अविकारी असतात, ते न बदलणारे असतात. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वनामे किती आहेत, तर मराठी भाषेमध्ये मूळ सर्वनामे जी आहेत तर त्या मराठी भाषेमध्ये मूळ सर्वनामे जी आहेत तर ती 9 आहेत. लक्षात ठेवायचं. आणि ही मूळ 9 सर्वनामे जी आहेत तर ती कोणी सांगितली, तर ही जी सर्वनामे आहेत मूळ, तर ती मोके दामले यांनी सांगितलेली आहेत. मोके दामले यांनी ही जी 9 मूळ सर्वनामे जी आहेत तर ती सांगितलेली आहेत. तर ती 9 सर्वनामे कुठली कुठली तर बघूया. चला. मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः, ही जी आहेत ही 9 सर्वनामे मूळ मराठी भाषेत आहेत. त्यामध्ये लिंग विकार होणारी सर्वनामे किती आहेत, तर लिंग विकार होणारी सर्वनामे किती आहेत, तर लिंग विकार होणारी सर्वनामे जी आहेत तर ती 3 आहेत. लक्षात ठेवायचं. लिंग विकार होणारी सर्वनामे किती आहेत, तर लिंग विकार होणारी सर्वनामे आहेत 3. तर ती कुठली आहेत लक्षात ठेवा. तो, हा, जो, ही लिंग विकार होणारी सर्वनामे आहे. तो, हा, जो ही लिंग विकार होणारी सर्वनामे आहेत. त्यानंतर वचन विकार होणारी सर्वनामे जी आहेत तर ती 5 आहेत. वचन विकार होणारी किती आहेत, तर 5 आहेत. त्यामध्ये बघा, तो, हा, जो, म्हणजे हे वरचीच 3 खाली घ्यायचे आणि 2 ॲड होतात, मी आणि तो. त्यानंतर आता बघितलं तर लिंग आणि वचन विकार होणारी, म्हणजे दोन्ही होणारी, लिंग व वचन विकार होणारी, म्हणजे हे दोन्ही होणारी सर्वनामे कुठली आहेत, तर लिंग आणि वचन विकार होणारी ही जी आहेत तर ती कुठली कुठली आहेत तुम्हाला सांगते. तो, हा, जो, तेच आहे वरचं. तो, हा, जो, म्हणजे ही 3 आहेत. लिंग आणि वचन विकार दोन्ही होणारी काही ते कॉमन आहे बघा. तो, हा, जो आणि तो, हा, जो 3 आहेत. सो आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला सांगते. सर्वनामे नामाचा पुनरुच्चार आणि पुनर्वापर टाळतात. ही विकारी शब्दजाती आहे. मराठी भाषेमध्ये मूळ सर्वनामे किती आहेत, तर मराठी भाषेमध्ये मूळ सर्वनाम 9 आहेत. कुणी सांगितली, मोके दामले यांनी सांगितले. त्यामध्ये कुठली कुठली आहेत ही 9 सर्वनामे, तर मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः ही. त्यामध्ये लिंगविकार होणारी सर्वनामे किती आहेत, तर 3 आहेत. तो, हा, जो. वचन विकार होणारी सर्वनामे किती आहेत, तर 5 आहेत. तो, हा, जो, मी, तू. आणि लिंग व वचन विकार होणारी ती सुद्धा 3 आहेत. तो, हा, जो. हे मेन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वनाम जे आहे तर त्या सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात बघा.
मुख्य किती प्रकार पडतात, तर हे मुख्य प्रकार आहेत. सर्वनामाचे किती आहेत, तर मुख्य प्रकार 6 आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवा, त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम पहिला, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. तर जो पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, तर त्या पुरुषवाचक सर्वनामाचं आणखी काही प्रकार पडतात. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय, तर बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते तो. तर बोलणारा म्हणजेच कोण असतं, तर बोलणारा म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय, तर प्रथम पुरुषी सर्वनाम. बोलणारा बोलताना स्वतःबद्दल जे सर्वनाम वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. तर बोलणारा बोलताना स्वतःविषयी काय सर्वनाम वापरतो, तर मी, एकवचनात मी आणि अनेक वचनामध्ये आम्ही. म्हणजे कसं, मी अभ्यास करतो, आम्ही फिरायला गेलो, हे जे आहे तर ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे बोलणारा स्वतःविषयी माहिती देत असतो आणि त्यात तो एकवचनात मी आणि अनेक वचनात आम्ही हे सर्वनाम वापरत असतो. त्यानंतर 2 नंबरचा आहे ऐकणारा. ऐकणारा म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम किंवा द्वितीय पुरुषी सर्वनाम असं त्याला म्हटलं जातं. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय, तर एकवचनात तू आणि अनेक वचनात तुम्ही. म्हणजे बोलणारा ज्याच्याशी प्रत्यक्षपणे बोलतो तो, म्हणजे तू, तुम्ही, तुम्ही जेवला का वगैरे असं, तुम्ही जेवलात का असं. तर ज्याच्याविषयी तिसरं आहे ज्याच्याविषयी बोलले जाते तो इतर. इतर ज्याच्याविषयी बोलले जाते त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच कसं, तर तो, ती, ते हे एकवचनात वापरलं जातं आणि अनेक वचनात ते, त्या, ती. म्हणजेच तोचं एकवचन आणि त्याचं अनेक वचन ते, तीचं त्या आणि तेचं ती. हा आहे पहिला पुरुषवाचक सर्वनाम. आता दुसरा आहे बघा दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजेच काय, तर दर्शक म्हणजे दाखवणे. दाखवणे म्हणजेच काय, तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं. आता जवळची दूरची वस्तू म्हणजेच काय, तर बघा जवळची वस्तू मग त्याला एकवचनात आणि अनेक वचनात काय काय वापरलं जातं, अनेक वचन. हां, तर बघा जवळची वस्तू कसं दाखवतो आपण, हा, ही, हे. तर तेच अनेक वचनात हाचं काय होणार, हे, ह्या, ही. म्हणजे समजतंय का तुम्हाला, हाचं अनेक वचनात हे होणार, हीचं अनेक वचनात ह्या होणार आणि हेच अनेक वचनात ही होणार आहे. आता दूरची वस्तू दाखवण्यासाठी काय असणार आहे, तर दूरची वस्तू बघा, दूरची वस्तू दाखवण्यासाठी एक वचनामध्ये तो, ती, ते. त्याचंच अनेक वचनात होणार ते, त्या, ती. म्हणजेच तोच ते, तीचं त्या आणि तेचं ती असं होणार. हे आहे दर्शक सर्वनामे, जी जवळची आणि दूरची वस्तू दाखवतात त्यांना दर्शक सर्वनामे असं म्हणतात. एकवचन आणि अनेक वचन. आता तिसरं आहे बघा संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजेच काय असतं, तर संबंधी सर्वनाम म्हणजेच काय, तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. म्हणजेच ते काय करतात, तर संबंधी सर्वनाम हे दर्शक सर्वनामाशी काय करतात, तर संबंध दर्शवतात. दर्शक सर्वनामाशी काय करतात, तर संबंध दर्शवतात, म्हणून त्यांना संबंधी सर्वनामे असं म्हटलं जातं. तर संबंधी सर्वनामे कुठली, तर संबंधी सर्वनामे वाक्याच्या सुरुवातीला येतात. संबंधी सर्वनामाच्या पुढे जे दर्शक सर्वनाम येते त्यास अनुसंबंधी सर्वनामे असे म्हणतात. ठीक आहे. तर संबंधी सर्वनाम म्हणजेच आपण तुम्हाला सांगते, जो, जी, जे, ज्या, जी.
आणि दर्शक सर्वनामे कुठली येणार तर आत्ताच आपण बघितलं. तो, ती, ते, त्या, ती. ही काय झाली? ही झाली संबंधी सर्वनाम आणि हे झाले दर्शक सर्वनाम. तर कसं? तर जो, तो, बघा, जो, तो, परत जी, ती, परत जे, ते, परत ज्या, त्या, जी, ती. समजते तुम्हाला? म्हणजेच काय तर दर्शक सर्वनामाशी संबंध असतो. म्हणजे जो, तो, जी, ती, जे, ते. सो दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असं म्हणतात. म्हणजेच कसं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते मी, म्हणजे लक्षात येईल. बघा, जो चढेल तो पडेल. हां, तर जो, तो, कळलं? जो हे संबंधी सर्वनाम झालं आणि तो दर्शक सर्वनाम. म्हणजे वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवला म्हणून जो हा संबंधी सर्वनाम झाला आणि हा दर्शक सर्वनाम झाला. सो जो, तो. अजून एक उदाहरण देते, थांबा. जो आधी येईल, जो आधी येईल तो जिंकेल. सो जो, तो. ही झाली संबंधी सर्वनाम. आता चौथा आपला कुठला आहे? तर चौथा आपला आहे प्रश्नार्थक सर्वनाम. लक्षात ठेवायचं कुठला आहे? तर प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच काय? तर वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी याचा वापर केला जातो. तर व्यक्तीसाठी आणि वस्तूसाठी असं वेगवेगळं आहे त्यामध्ये सर्वनाम. जर व्यक्तीसाठी प्रश्न विचारायचा असेल तर लक्षात ठेवा, व्यक्तीसाठी विचारायचं असेल तर कुठली कुठली सर्वनाम वापरायची? कोण, कोणास, कोणाला, कोणी. हे व्यक्तीसाठी आहे. आणि वस्तूसाठी असेल तर वस्तूसाठी काय येणार आहे? तर काय. वस्तूसाठी सर्वनाम कुठलं आहे? तर काय आहे. वस्तूसाठी कुठलं आहे? तर काय आहे. हां, आणि याच्यामध्ये प्रश्नचिन्ह येतं. म्हणजेच कसं? फॉर एक्झाम्पल, दारात कोण आहे? कोण आहे. ओके, म्हणजे हे व्यक्तीसाठी झालं. आणि तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? हे फॉर एक्झाम्पल त्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर आपला पाचवा आहे सर्वनामाचा प्रकार, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. एक मिनिट. सामान्य किंवा त्याला काय म्हटलं जातं? अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण आणि काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी. आता काय बघा, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजेच काय? तर कोण किंवा काय, कोण आणि काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही. त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? तर कोण आणि काय ही जी सर्वनामे आहेत तर ती वाक्यात कोणत्या कारणासाठी आलेली आहेत किंवा कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत, कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे आपल्याला निश्चितपणे सांगताच येत नाहीत. म्हणून त्यांना अनिश्चित
किंवा सामान्य सर्वनाम म्हणायचं. म्हणजे कोणत्या नामाबद्दल आलेले आहेत हे निश्चित आपल्याला सांगताच येत नाही, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्यासाठी काय पण काय, तुमच्यासाठी काय पण म्हणजे नक्की काय, तुमच्यासाठी काय पण म्हणजे नक्की काय हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि इथे प्रश्नचिन्ह येत नाही, फक्त प्रश्नार्थक सर्वनामामध्ये प्रश्नचिन्ह येतं. इथं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये जरी कोण आणि काय हे असलं तरी तिथं प्रश्नचिन्ह येत नाही, लक्षात ठेवायचं. कोणी कोणास हसू नये, कोणी कोणास हसू नये. पण कोणी हसू नये, कोणी हसू नये हे निश्चित सांगता येते का आपल्याला? तर नाही सांगता येत. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. आता काय मिळते, तर काय वाटेल ते मिळते, पण काय हे निश्चित आपण सांगू शकतोय का? तर नाही सांगू शकत. काय वाटेल ते मिळते, पण नक्की काय मिळते हे आपण सांगू शकत नाही, म्हणून त्याला सामान्य किंवा अनिश्चित म्हणजे निश्चित सांगू शकत नाही, त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणायचं. इथं प्रश्नचिन्ह येत नाही, इथं प्रश्नचिन्ह येतं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अजून आत्मवाचक सर्वनाम हे 6वा प्रकार आपल्याला राहिलेला आहे. तर आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच काय असतं तर बघा, स्वतः, आपण आणि नीच ही जी आहेत तर ती आत्मवाचक सर्वनाम आहेत. आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच काय तर त्यात स्वतःबद्दल किंवा आत्म्याबद्दल माहिती असते. स्वतःबद्दल जी माहिती असते म्हणजे स्वतःबद्दल जी असते माहिती तर त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हणलं जातं. म्हणजे स्वतः, आपण आणि नीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तो आपण हून माझ्याकडे आला. म्हणजे त्या आपणचा अर्थ काय झाला तर स्वतःहून माझ्याकडे आला. नागरिकाने आपणाला देशभक्त मानावे. आपणाला म्हणजे कोणाला तर स्वतःला, लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम म्हणजे ज्यामध्ये स्वतःचा, आपण, नीच म्हणजे स्वतःचा जिथं उल्लेख होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. ठीक आहे. एवढं सोपं. या प्रकारे आपण सर्वनामाचे प्रकार बघितलेले आहेत. आणि 6 प्रकार आहेत मूळ सर्वनामाचे, ते पण आपण बघितलेले आहेत. त्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण असे प्रत्येक मराठीतल्या व्याकरणाच्या प्रत्येक चॅप्टरचा मी इथं डिटेलमध्ये ॲनालिसिस घेणार आहे. त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.